बोलतायत आपण थेट जाऊयात। वायुवेगाने ह्या फायली पुढे सरकल्या आहेत। 1800 कोटी रुपयाची जमीन जी आहे ती 300 कोटी रुपयात दिलेली आहे। जमिनीमध्ये जर गोंधळ होता तर अशा स्वरूपाची जमीन एखाद्या कंपनीला परचेस करता येते का? काय स्वरूपामधली भूमिका का घेतली गेली? एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता। त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महार वतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा। तो एक विशेष कायदा आहे, आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय। मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे। उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही जेव्हा MIDC प्रकल्पाच्या नावाने कुठला IT पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिलं आहे काही उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही या ठिकाणी IT पार्कला जी काही धोरण आलं होतं IT पार्कचं किंवा उद्योग विभागाचं, त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला। त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं। त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे घेऊन येणार आहेत, त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही। हे सरकारची जमीन आहे, सरकारनंच कशी काय विकली असा प्रश्न समोर येतो। मी तेच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार ADO आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत, पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे। सर माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण। आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे। कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामुळे ते करता येईल। पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही। पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा तेच सांगितलं मी, IT मध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची? उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं। आम्ही जेव्हा त्यांनी IT पॉलिसी केली असेल तेव्हा IT पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल। पण दोन्ही केस मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल। पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्याच ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो। मला अंजली दमानी यांनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळं मंगळवारी कळेल। सर सगळ्यात महत्त्वाचं, काल राहुल गांधी यांनी जो हायड्रोजन बॉम्ब टाकला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची नावं असल्याचं समोर आणलं होतं। तुमच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला होता की निवडणूक चोरी झालेली आहे। तर राहुल गांधीची वेडेपणा आहे, त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे। नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही। त्यांनी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर। दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला, तिबार मतदार कामठीमध्ये आहे, ते संपूर्ण राज्यातच आहे। परवा आशिष शेलार बोलले काही चूक नाही आहे। कामठीमध्ये 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला 3 मतं 4 मतं 2 मतं 1 मतं, काँग्रेसला 600 मला 2 मतं, 400 मतं काँग्रेसला 4 मतं मला, असे 65 बूथ आहेत। आता त्या बूथवर 5-5 10-10 12-12 दुबार मतदार आहे। इतकं त्या ठिकाणी वाईट आहे आणि ही मतदार यादी दुबार मतदाराचे नावं काढण्यासाठी कोण प्रयत्न केले तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली। मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेचा यामध्ये दुबार तिबार नावं आहे। आता आज एक सत्यता कळली की पुन्हा
माझ्या विरुद्ध लढलेले, ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली, तिथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपी गेले आहे का? जरा उद्धव ठाकरेंनी चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच, तिबार नावं आहेत. तो काय आक्षेपाचा प्रश्नच राहू शकत नाही, कारण दुबार नाव असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो. ते शाही लागतं ना, एकाच व्यक्तीला लागतं. दुबार नाव असेल तरी, कारण ते ॲडिशन झाले. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे